महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे निर्गुण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना कथितरित्या 20 कोटींची ऑफर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे। ही ऑफर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ आहे। शासकीय अंगरक्षक संतोष जाधव यांच्या समोर ही ऑफर दिल्याचं यामध्ये बोललं जात आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। यामधील आरोपी दादा गरुडच्या दाव्याचा हा व्हिडिओ आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या या हत्येमागे धनंजय मुंडेचा राईट हँड वाल्मिक कराडची खंडणी रॅकेटचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। संतोष देशमुखांचे अपहरण करून अत्यंत क्रूर मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर त्यांचा मृतदेह गावाच्या हद्दीत सापडला होता। हत्येचा व्हिडिओ पाहून अवघ्या महाराष्ट्राचा थरकाप उडाला होता। सध्या वाल्मिक कराड जेलमध्ये असून या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे। राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन करून तपास जलद गतीने पुढे नेला। 80 दिवसात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून यात आरोपीकडून केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ आणि छायाचित्रे महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत। या हत्येने केवळ बीड नव्हे तर संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।